लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चा कार्यक्रम जाहीर केलेला आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये एकूण 5 टप्प्यामध्ये मतदान होणार आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सीमध्ये 3ऱ्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे। सदरचे 3रा टप्पा हा 12 एप्रिल 2024 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होईल। त्यानंतर नामनिर्देशन पत्र सादर करणे 19 एप्रिल ते नामनिर्देशन पत्र छाननी करणे 20 एप्रिल 2024, उमेदवारी अर्ज मार्ग घेणे 22 एप्रिल 2024 व मतदान दिनांक 7 मे 2024, मतमोजणी 4 जून 2024। अशा तऱ्हेने ही जी तुम्हाला कॉपी देतो, अशा तऱ्हेने कमिशननं निवडणूक आयोगानं हा कार्यक्रम जाहीर केलेला आहे। त्या अनुषंगाने ह्या इलेक्शनच्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सीच्या अनुषंगाने निवडणुकीच्या बाबतीत या कार्यालयाकडून आमची पूर्वतयारी पूर्णपणे झालेली आहे। आजपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे। जिल्ह्यामध्ये एकूण मतदार 6,57,780 आहेत। त्यामध्ये कुडाळ कणकवलीमध्ये 2,25,588, कुडाळमध्ये 2,10,378, सावंतवाडी 2,21,814 आणि जे आपले फोटो आपला इलेक्शनचा जो निवडणुकीचा रोल आहे तो फोटोसहित आहे आणि 100% फोटोसहित आपला रोल आता यावेळी तयार झालेला आहे। त्याचबरोबर आज अखेर जे काही फॉर्म आलेले असतील नवीन नाव नोंदणीचे, ते आज अखेर आलेल्या फॉर्मच्या बाबतीत जी आयोगाकडून ज्या काही सूचना प्राप्त होतील त्याकडून त्याची पुरवणी यादीची पण कार्यवाही आमच्याकडून करण्यात येईल। जिल्ह्यामध्ये एकूण पोलिंग स्टेशन्स आहेत, 918 पोलिंग स्टेशन्स आहेत जिल्ह्यामध्ये आणि 918 पोलिंग स्टेशन्स आहेत। आता ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहितेच्या बाबतीत आपण सर्व जिल्ह्यातील जे डिपेसमेंट ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट आहे, ह्या अनुषंगाने डिपेसमेंट ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट अंतर्गत ज्या ठिकाणी राजकीय पक्षाचे फलक, बोर्ड, नामफलक लागलेले आहेत त्यांना 24 तासाच्या आत काढून घेण्याबाबत या कार्यालयाकडून कळवण्यात आलेले आहेत आणि त्याप्रमाणे ती कार्यवाही होत आहे। त्याच अनुषंगाने लोकप्रतिनिधी अधिनियम 1951चे कलम 127 अन्वये आवश्यक केल्याप्रमाणे माहिती आणि मुद्रित साहित्य सादर करण्यासाठी निवडणूक जाहीर केल्याच्या 3 दिवसाच्या सर्व मुद्रालयांना जिल्हा दंडाधिकारी लिखी करतील। म्हणजे ह्याचाच अर्थ असा, जे आपल्या जिल्ह्यातील खाजगी प्रेस आहे ते जे इलेक्शनचं मटेरियल, इलेक्शनचे जे साहित्य सामग्री जी असते छपाई करतील, त्या अनुषंगानं त्यांच्यासाठी 2 फॉर्म विहित केलेले आहेत आणि त्या विहित फॉर्मची माहिती आमच्याकडे द्यावायची आहे। त्या अनुषंगानं त्यांना देखील आम्ही आता थोड्याच वेळात त्यापूर्वी आम्ही कळवण्याची कार्यवाही आमच्याकडून सुरू झालेली आहे। तसेच 144च्या बाबतीत कमिशनने जे आदेश दिलेले आहेत त्यामुळे 144चा आदेश देखील तो पण आम्ही निर्गमित करीत आहोत। नाही, 144मध्ये काय सांगितले की निवडणुकीची घोषणा होताच परवानाधारक शस्त्रे बाळगण्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले जाते आणि ते निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत असेल। आणि ह्या अनुषंगाने ज्या ठिकाणी फलक आहेत, बॅनर आहेत तिची आम्ही कारवाई केलेली आहे। तसेच ज्या ठिकाणी आपली सर्व शासकीय विश्रामगृह आहेत, आदर्श आचारसंहितेमध्ये असं सांगितलेलं आहे की कुणाला नाही म्हणायचं नाही, त्यामध्ये फर्स्ट इन फर्स्ट आउट म्हणजे जे त्या मागणी केली त्याप्रमाणे देत आहे। फक्त त्या ठिकाणी कुठलीही राजकीय पक्षाची बैठक होता कामा नये। त्या अनुषंगानं संबंधित कार्यकारी अभियंता जे जिल्ह्यातील संबंधित कार्यकारी अभियंता असेल, इतर विभागांचं जर विश्रामगृह असेल त्या सर्वांना आम्ही आता ते कळवण्यात आलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।